नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सौमित्र खूप चिडलेला असतो। तो रागातच आता घरामध्ये एंट्री करतो आणि म्हणतो, दादा, वहिनी, आई, नाना कुठे आहे, सगळे खाली या। तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी आणि लता सगळेजण धावतच आता खाली येतात। तेव्हा म्हणतात, काय झालंय, सांग ना सौमित्र, काय झालं। तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा, हे ऐकून तुझ्या पायाखालची जमीन सरकणार आहे। तेव्हा आता सगळ्यांनाच धक्का बसतो। सगळे आता ऋषिकेशकडे बघत असतात। तेव्हा आता सौमित्र म्हणतो, फ्रॉड आहे ही बाई। तेव्हा आता हे बोलताच आता ऋषिकेश म्हणतो, सौमित्र काय बोलते, तुला समजतं तरी आहे का, ती माझी आई आहे। तेव्हा आता सौमित्र म्हणतो, नाही, ती तुझी आई नाही आहे, ती एक लता कारखानीस म्हणून बाई आहे, फ्रॉड आहे ती बाई, तिची पूर्ण हिस्ट्री मी काढली, माहिती का तुला। ऋषिकेश ऐकायला काही तयार नसतो। ऋषिकेश म्हणतो, सौमित्र तू काही बोलतोय, ती माझी पार्वती आई आहे। पण परत सौमित्र म्हणतो, दादा, तुला सांगितलं नाही, पार्वती आई नाही आहे, ही एक लता कारखानीस म्हणून नाव आहे तिचं, ती फ्रॉड बाई आहे। ती असं कोणतेही इथे नाटक वगैरे करतात ना, तिथे जाते, तिथे काम करते, असं तो सांगतो। आता हे ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्काच बसतो। तर आता इकडे सुमित्राला सुद्धा मोठा धक्का बसतो। तर आता जानकी लताला म्हणते, सांगून टाका, आताच ही खरीच वेळ आहे, तुम्ही कोण आहे, काय आहे, ते सगळं खरं खरं सांगून टाका। तुम्हाला इथे ऐश्वर्याने जबरदस्ती आणलेलं आहे ना, हे सगळं सांगून टाका। तेव्हा आता जानकीचं बोलणं आता लता ऐकेल का, की आता ऐश्वर्याचं सगळं सत्य सांगून देईल का, की जानकी माझी मुलगी आहे हे सत्य आता ती सगळ्यांना सांगेल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।